नमस्कार, मी शोभा. आज तुम्हाला ना मी लय भारी शापूच्या भाजीचं पिठलं बनवून दाखवणार आहे. खायला लय भारी लागतं बरं का. तुम्ही पातळ भाजी म्हणा, आटून भाजी म्हणा, काही पण म्हणा, पण लय भारी लागतं. त्याला मी पिठलंच म्हणत असते. खायला टेस्टी लागतं. नक्की ट्राय करा तुम्ही. शापूची भाजी चांगली स्वच्छ पाण्याने धुवून काढायची. हिरवी मिरची घ्यायची, लसूण घ्यायचा, कोथिंबीर, अद्रक, कढीपत्ता घ्यायचा. मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घ्यायचा. मस्त असा बारीक करून घेतलाय. लसूण घ्यायचा. लसूण सोलायचा नाही, तसाच थोडा थोडा ठिसून घ्यायचा. बिगर लसूण सोलल्याला फोडणीला भारी लागत असतो, त्यामुळे लसूण सोलायचा नाही. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं, 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं. चांगलं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. गुळी ठेवायची नाही. फोडणीसाठी 1 कांदा घ्यायचा बारीक चिरून. जास्त करायचं असलं तर 2 कांदे घालायचं. मूठभर शापूची भाजी घ्यायची. चांगली स्वच्छ धुवून घेतली, तिला बारीक चिरून घ्यायचं. तुम्हाला जसं पिठलं करायचं असं ना तसं घ्यायचं. जास्त पिठलं करायचं ना 2 मुठी शापूची भाजी घ्यायची. एक बटाटा घ्यायचा, साल काढून बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या. बटाटा टाकला ना भाजी लय छान लागत असते. बटाटा चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. तेल घ्यायचं. जिरी मोहरीची चांगली तडतडून फोडणी द्यायची. लसूण घालायचा. कांदा घालून घ्यायचा. चांगला परतून घ्यायचा. लसूण जरा ब्राऊन कलरचा होस्तोवर परतून द्यायचा. भारी टेस्ट येत असते. चांगला परतला ना चव भारी येत असते. त्यामुळे चांगलं परतून घ्यायचा. अद्रक, लसूण, मिरची टाकून घ्यायची. ते चांगलं तेलात परतून घ्यायची. बटर घालायचं किंवा तूप. लय भारी लागतं बरं का बटर घातल्यावरती. तुमच्याकडं बटर तूप नसलं ना तरी पण चालेल. तरी पण पिठलं लय भारी लागतं बरं का खायला. चांगलं परतून घ्यायचं. बटाटा टाकून चांगला परतून घ्यायचा. लाल मिरची पावडर घालायची. जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे घालायची. जास्त तिखट लागत असताना जास्त घालायची. भाजी टाकून घ्यायची. भाजीला थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये. शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. भाजीले शेंगदाणे अर्धाले घालून घ्यायचे. अर्धाले शेंगदाणे भाजून घालायचे. छान लागतात बरं का. नक्की घालायचे ते.
शेंगदाण्याचं कूट जास्त नाही घालायचा, थोडाच घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं पाणी टाकून वाफळून घ्यायचं. मुगाची डाळ घालायची. तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ मिक्स केलेलं घालून घ्यायचं. थोडीशी मिरची पावडरची फोडणी द्यायची. थोडीशी मोहरी टाकायची. हळदी पावडर टाकायची. मस्त अशी तडतडून फोडणी द्यायची. हळदी पावडरची लसणाबरोबर फोडणी दिली तरी चालेल. लय भारी लागते बरं का खायला. नक्की ट्राय करून बघा. मस्त शापूच्या भाजीचं पिठलं लय भारी लागतं. नक्की ट्राय करा तुम्ही. मस्त असं शिजून द्यायचं बारीक गॅसवरती. दुपारच्या जेवणासाठी लय भारी लागतं बरं का. नक्की तुम्ही करून बघा. त्याच्याबरोबर एवढं पापड वगैरे असलं ना, आणखीनच भारी लागतं खायला. मस्त मस्त लागतं शापूच्या भाजीचं पिठलं. तुम्ही पिठलं म्हणा, पातळ भाजी म्हणा, हटून भाजी म्हणा, पण लय भारी लागते बरं का. नक्की ट्राय करा.